छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅससाठी नागरिकांनी मोठ्या रांगा केल्यात। आपण बघतोय भारत गॅस एजन्सीसमोर नागरिकांनी जे आहे ते सकाळपासूनच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतं। API कॉर्नर परिसरातील हे सगळं चित्र आपण या ठिकाणी पाहतो। आपल्यासोबत या ठिकाणचे नागरिकसुद्धा आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। नेमकी अडचण काय येते, गॅस बुकिंग करताना काय अडचण येते, काय सांगाल? आपण गॅस घेण्यासाठी इथं आलात, काय अडचण आहे? सर मी 23/1 गॅस भरला होता पहिला। 23/1 23 जानेवारी हा आता ते 27/2 ते म्हणते तुम्ही गॅस नेलेला आहे, तो गॅस मी आणलेलाच नाही सर। ही जर एंट्री राहील ना नाही तर आता ते 24च्या नंतर तुम्ही गॅस बुकिंग करा म्हणते। मग कसं करायचं? माझा गॅस संपलाय, मग काय करायचं? मी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। आपण जर बघितलं तर 23 जानेवारी 2026ला यांनी गॅस नेला होता, मात्र यांना सांगण्यात येते की परत तुम्ही गॅस नेलाय, आता तुम्हाला गॅस 27 तारखेला गॅस नेला असं यांना सांगण्यात येते। आणि अशा अनेक अडचणी ज्या आहेत ते नागरिकांच्या या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळतात। यांचा असा आरोप आहे की यांचा गॅस जे आहे ते परस्पर कोणीतरी नेलाय। हां काका, तुमची काय अडचण आहे? माझी अडचण अशी होती की गॅस बुकिंग करता मी 4 दिवसाहून प्रयत्न करतोय, पण 4 दिवसापासून बुकिंग बंद होती। कालपासून बुकिंग चालू झालेली आहे। आता मी बुकिंग केलेली आहे तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला घरपोच गॅस मिळेल, गॅस अवेलेबल फार आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका, लोकांनी गर्दी करू नका म्हणून गॅस संचालकाचं म्हणणं आहे। कारण की आता गॅस संपलेला आहे, सगळ्या लोकांना ड्युटीवाले जाणारे कामगार वर्ग आहे या भागामध्ये, या सर्वांना गॅस मिळावे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। निश्चित बघतोय ह्या सगळ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या। यांना सांगण्यात आले की घरपोच गॅस मिळेल, मात्र असं असलं तरी मिळत नाही। काय सांगाल, कधीपासून रांगेत लागलेत? हो सर, मला गॅस पाहिजे ना, गॅस संपून गेला माझा, गॅस संपून गेला माझा। मला ड्युटीला जायचं होतं तरी पण माझा डबा करायला गेला, अर्ध्या चपात्या केल्या, अर्ध्या बाकी राहिल्या। हां ब्रिजवाडीलाच म्हणजे अर्धा स्वयंपाक केला आणि अर्धा तासच राहिला? हां ड्युटीला डबा नेतो मी कधी बी, हमेशासाठी मला सिलेंडर पाहिजे नव्हतं। मी ऑलरेडी बुकिंग केलेली आहे, पण ते म्हणतात बुकिंग केलेली नाही आहे। आता मी घरामध्ये, मी हातावरला माणूस आहे, मी काय करू? त्याला सांगा बरं तुम्ही मला, तुम्ही चला बरं त्यांच्यासोबत बोलून घ्या 2 मिनटं। ते बुकिंग मी परवा दिवशी केलेली आहे आणि ब्लॅक लिस्टमध्ये नाव आहे ते गॅस बुकिंगचं। ते आता मध्ये KYC करा, अमुक करा, ढमुक करा, मग काय करणार सांगा तुम्ही मला। 8 मार्चला आउट फॉर डिलिव्हरी, पण डिलिव्हरी झाली नाही। एक मिनिट, काय नाव तुमचं? सरगम छाजेड। 8 मार्चला आउट फॉर डिलिव्हरी येते पण अजून आलंच नाही। आणि KYCचं सांगत होते, काल KYC करून गेलो। KYCचं इतक्या वर्ष कधीच नाही बोलले, आता KYCचं कधी आलं? KYC शिवाय देणार नाही म्हणे आम्ही। ते KYC काल केलं आहे, 8 मार्चला आउट फॉर डिलिव्हरी अजूनपर्यंत आले नाही आहे। फोन मी नाही उचलत आहे, तो जो विनायक करण त्यांच्या स्टाफ आहे, फोनच नाही उचलत आहे, 10 दिवस झाले। तुम्ही सांगितलं का त्यांना 8 मार्चला आउट ऑफ डिलिव्हरी सांगते, तुम्ही इथं पोहोचले? तेच काल बोललो होतो, पण ते म्हणे KYC मुळे तुम्हाला नाही झालेलं आहे म्हणे। आता मग KYC केलेली काल आणि आज सकाळी या म्हणे 8 वाजता, आणि काल दिलं नाही त्यांनी मेमो। आता आलोय मी, पण इथे खूप गर्दी, आता काय होईल काय माहिती। सर गॅसचे हा बोलतोय गॅसचे मालक सर, अनेक आरोप जे आहेत या नागरिकांचे आपल्याला पाहायला मिळतात। आता हे ऐका ना, हा कस्टमर थोडं मागं घ्या, हा कस्टमर आहे, याचं सगळं 25 दिवस झालेलं आहे, याच्या मोबाईलवरून यांनी बुकिंग करणं अपेक्षित आहे आणि नंतर सिलेंडर घेणं अपेक्षित आहे। हा आमच्या काउंटरवर येतो, कार्ड देतो आणि मोबाईल देतो आणि तुम्हीच बुक करा आणि तुम्हीच पावती द्या। हे काम आमचं। अरे ऐकून घ्या, भारत पेट्रोलियमने 4 वर्षापासून हा ऍप काढलेला आहे, याच्या मोबाईलवरून बुकिंग करण्याचं काम यांचं आहे। आम्हाला समजतं का? मग अरे समजायला माणूस उभे केले, तुमची गरीब गरजू माणसासाठी तुमचं काम आहे सहकार्य करण्याचं। तुम्ही कौन्सिलला एजन्सी उघडली, एजन्सी कशाला उघडली? तुम्ही एजन्सी कशाला उघडली मला सांगा ना तुम्ही। सर याच्यात आपण मदत नाही करू शकत, कारण त्यांचं काम त्यांना करावं लागेल। काय आहे त्यांच्या सोबत सांगतो मी, ऐकून घ्या ना। जे माणसाला ऐका ना, ज्या माणसाला बोलतो त्यांना बरं, दुसरं बरोबर आहे, त्यांनी त्यांचा गॅस बुक केला पाहिजे। मात्र दुसरा असा आरोप आहे की नागरिकांचा, आम्हाला गॅस मिळाला नाही, मात्र आउट ऑफ डिलिव्हरी दाखवतोय। बिलकुल नाही, गॅस आमच्याकडं जवळजवळ 1400 सिलेंडर तर आज मला गाड्या आलेल्या आहेत। आम्ही सर्वांना घरपोच सिलेंडर द्यायचं विनंती करतोय की तुम्ही घरपोच सिलेंडर घ्या। आमच्याकडे 25 रिक्षा आहेत, सगळ्या भरून आहे, पण आता लोक घरी थांबायला हवं। ठीक आहे आजी, तुमची काय अडचण आहे? मला KYC करायची साहेब। KYC करायची? हा, कधी आले तिथं? मी आता आले KYC आले 1 घंट्यापासून। हा, मग म्हातारा गमवलं होतं, डोकं जसं चक्रम झालं तर मग आता मग गॅस झालं तर मग आले KYC करा, म्हणजे KYC करा म्हणे। मग आता आले KYC होईल। आता ते काय सांगितलं आल्यावर? मी अजून गेलीच नाही तिथं, नाही इथं नंबर आल्याशी।
मग का होईल साहेब? होते तुम्ही महिला आहे तर महिलाला पहिल्यांदा आहे, तुम्ही सरळ जा. हो जा. जाऊ का बाबा? हो जा. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत गॅस एजन्सी मालक सुद्धा होते, ग्राहक सुद्धा होते. दोघांमध्ये जे आहे ते शाब्दिक चकमक झाले सुद्धा पाहायला मिळतं. गॅसचे मालक सांगतात की आम्ही बरोबर आहे आणि ग्राहक सांगतात की हे चुकीचे आहेत. खरं तर प्रशासनाने यावर तोडगा काढला पाहिजे, प्रशासनाने याचं खरं खोटं तपासलं पाहिजे आणि कुठेतरी जे आहे ते प्रशासनाने आता जे भरारी पथक कार्यान्वित केले होते त्यांना आता रस्त्यावर सुद्धा उतरलं पाहिजे. हीच सगळी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.